1738 महापराक्रमी थोरले बाजीराव आणि निजाम यांच्यात भोपाळ परिसरात एक लढाई झाली। या लढाईत निजाम बाजीरावांच्या बुद्धी चातुर्यापुढे अक्षरशः हतबल झाला। 1 लाखाचं सैन्य असताना देखील त्याला काहीच करता आलं नाही। निजामासारख्या अनुभवी शत्रूला बाजीरावांनी 24 दिवस एका जागेवर कोंडीत पकडले आणि त्यानंतर निजामाची काय अवस्था झाली ती आपण व्हिडिओमध्ये पाहूया। 1738 मध्ये बाजीराव नर्मदेजवळ आले। त्यावेळेस निजाम सरोजेस येऊन पोचला होता। तो पुढे बाजीरावांवर चालून न जाता भोपाळच्या किल्ल्याजवळ मजबूतची जागा बघून तेथे सैन्याचा तळ देऊन राहिला। त्याच्या पुढच्या भागास ओढा व पाठीशी तलाव होता। किल्ल्याच्या आश्रयाने निजाम ती जागा धरून बाजीरावांची वाट पाहत बसला होता। त्याच्या आसपास बाजीरावांचा सैन्यसमुद्र पसरत चालला। प्रतिपक्ष बळकट स्थळ धरून बसला आहे असे पाहून बाजीरावांनी लगेच आपल्या सैन्याच्या मोठमोठ्या टोळ्या निजामाच्या लष्कराभोवती ठेवून त्याला वेढा दिला। असे काही दिवस लोटले। बाजीरावांनी निजामाच्या सैन्यास दाना, चारा, पाणी यांचा इतका दुष्काळ पाडला की तेणेकरून तो अगदी गोगलगायसारखा होऊन गेला। एक जागा धरून बसलो ही आपली मोठी चूक झाली असे त्याला वाटून तो जास्तच संतापला। त्याचे लोक अत्यंत व्याकुळ झाले। अन्य पाण्याविना ओरडत शेकडो लोक पटापट मरू लागले। जीव कसे जगतील अशी सर्वांना काळजी पडली। दुष्काळात 13वा महिना याप्रमाणे त्यामध्ये काही आजारही उत्पन्न झाले। मग काय विचारावे, त्यांची नुसती तारांबळ झाली। त्यांना वाटायला लागले विकराळ स्वरूप धारण करून आपल्या पुढे साक्षात मृत्यूच उभा आहे। खुद्द निजामास कोणी विचारेना, ज्याला जसे भावेल तसे त्याने करावे अशी धांदल उडाली। श्रम तहान याच्या योगाने अतिशय व्याकुळ होऊन रस्त्यावर असे कितीतरी प्राण सोडू लागले। ही सर्व हकीकत श्री ब्रह्मेन स्वामी, शाहूराजे व चिमाजी अप्पायास बाजीरावांनी रणांगणातून स्वदस्तुराची पत्रे लिहून कळविली। त्यात त्यांनी असे लिहिले, म्हातारपणी निजामाच्या बुद्धीस भ्रंश झालाय असे वाटते। तो एवढा अनुभवी योद्धा असून त्याची बेसावदाची स्थिती पाहून मला नवल वाटते। दिल्लीकडे बातमी आहे की निजाम आता वाचत नाही, त्याचा फडशा उडतो। निजाम जागा सोडून हालेना तेव्हा राणोजीराव शिंदे, पिलाजीराव जाधव व सयाजीराव गुजर या त्रिवर्ग सरदारास त्याच्या अंगावर चालून जाण्यास बाजीरावांनी इशारा केला। त्यांच्यावर निजामाने तोफांचा बडीमार सुरू केला। राजा जयसिंगाचा पुत्र 10,000 बुंदेलखंडी राजपूत शिपाई बरोबर घेऊन मराठ्यांच्या अंगावर त्वेषाने चालून गेला। दोहीकडचे सरदार जीवाची पर्वा न करिता एकमेकांवर चवताळून उठले। दोघांची गोळागोळी व चकमक सुरू झाली। धुळीने, धुराणे व गोळीबाराने दशदिशा धुंद होऊन दणाणून गेले। पहिल्या झटापटीत निजामाकडचे 700 घोडे व 500 राजपूत मरण पावले। बाजीरावकडचे 200 शिपाई ठार व सुमारे 300 लोक जखमी झाले। शत्रू आपले ठाणे सोडून बाहेर पडेल तर त्याच्यावर मोठा हल्ला करून त्यास चोपून काढावे अशी मसलत करून तेथून जवळच 2 बाणांच्या टप्प्यावर एक चांगली बळकट व माऱ्याची जागा होती। तेथे निवडक फौज घेऊन बाजीराव उभे राहिले, परंतु त्यांच्या मनात होते तसे घडून आले नाही। जयसिंगच्या पुत्राचा पराजय होताच तो किल्ल्याकडे पळत सुटला। इकडे मराठ्यांचे सैन्य बाहेरून निजामाला जो आत कोंडीत चालले तो त्याच्या खाण्यापिण्याचे अधिकाधिक हाल होऊ लागले। निजामाच्या गोटात अन्नाचा इतका दुष्काळ पडला की त्याचे सैन्य एकमेकास चावण्याच्या बेतात आले। बाजीरावांनी आपले जखमी लोक बरोबर घेऊन त्यांच्या औषधापाण्याचा व खाण्यापिण्याचा बंदोबस्त ठेवला। कोणास कुठे जखम लागली याची त्यांनी विचारपूस केली। निजामाच्या मागच्या अंगात जे सैन्य होते त्याचे अधिपत्य अब्दुल मंसूर खान सफदरजंग याच्याकडे होते। हा अब्दुल मंसूर खान पुढे अयोध्येचा नवाब झाला। हे दोघे सरदार आपली फौज घेऊन दुसऱ्या वाटेने हळूच बाहेर पडले। तिकडे नजर पोहोचताच होळकर व पवार यास बाजीराव हाक मारून म्हणाले, गडे हो चला, आता तुमची पाळी आहे। उठा, ते चोर तुमचा डोळा चुकवून पळत आहेत। त्यांच्या अंगावर पडून भाले तलवार यांचे शेलके घालून त्यांस आपले बाहुबळ दाखवा अशी धन्याची आज्ञा होताच ते शूर सरदार शत्रूवर लागलेच बाणासारखे चालून गेले। एकदम 40,000 स्वरांची मांड उठली। बंदुकांच्या बारांनी, घोड्यांच्या टापांनी व किंकाळ्यांनी 10 दिशा दणाणून गेल्या। आकाश पाताळ एक झाले। हर हर महादेव असा सिंहनाद ते योद्धे शत्रूच्या तोपावर जाऊन भिडले। त्या समयी निजामाचे 1,500 शिपाई जागच्या जागी चीज झाले। अशा धांदलीत कोटचे खान आणि कोटचे राज, ना कोणी कोणाचा धनी ना कोणी कोणाचा चाकर, जो उठला तो बाजीरावांना भिवून निजामाकडे धूम पळत सुटला। घोडा एकीकडे
मंदिल दुसरीकडे आणि खान भलतीकडेच अशी अब्दुल मनसूद खानाची त्रेता झाली. उरले सुरले लोक पळत पळत जाऊन निजामाकडे रडगाणे गात उभे राहिले. बाजीराव स्वार होऊन आपल्या सैन्यासमोर विजयासारखे चमकत होते आणि शाब्बास होळकर, शाब्बास पवार असे वारंवार उत्तेजन देत होते. यामुळे मराठ्यांस वीरश्रीचा जास्तीत जास्त चेव येऊन ते शत्रूच्या सैन्यास आणखी आवळीत चालले. निजामाच्या या वेड्यात सापडलेल्या लोकात एकच हाहाकार उठला होता. मुष्टीभर आटा व कटोरभर पाणी मिळण्याची त्यांना मुश्किल पडली. बाहेर बाजीरावांच्या दास्तानात शेकडो खंड्या गल्ला व शेकडो हौद पाणी भरलेले होते. त्यांचे लोक कोणत्या वेळेस कोणत्या अंगाने आपल्या अंगावर तुटून पडतील याचा शत्रूस भरोसा लागेना. यामुळे निजामाचे शिपाई डोळ्यात तेल घालून खडा पहारा करीत होते. त्यांचे कित्येक दिवस डोळ्यास डोळा लागला नाही. मनुष्यात जीवापेक्षा प्यारी वस्तू कोणतीही नाही हे खरे आहे. आता कसे तरी आपले प्राण वाचोत असे मनात आणून आम्ही तुमच्या पक्षास येऊन मिळतो, आमचा अंगीकार करावा असे निजामाच्या राजपूत शिपायांनी बाजीरावांकडे बोलणे चालवले. परंतु वेड्यात शत्रूची संख्या जितकी जास्ती असेल तितका तो जेरीस लवकर येतो आणि जो आपले इमान खाली घालून पूर्वीच्या धन्याला सोडून दुसऱ्याला मिळतो तो दुसऱ्या धन्याबरोबरही बेईमानी करणार नाही. हे कशावरून? अशा दोन कारणांनी त्या राजपुतांचे म्हणणे बाजीरावांनी कबूल केले नाही. निजामाने आपला पुत्र नासिर जंग याचकडेही गुप्तपत्र पाठवली. त्यावरून त्याच्या पुत्राने फौज जमवली व त्याचा पुत्र आपल्या बापास सोडवण्यासाठी मोठी फौज बरोबर घेऊन हैदराबादहून निघाला. बाजीरावास ही खबर कळली तेव्हा त्यांनी सेनासाहेब रघुजी भोसले याच पत्रावरती पत्रे पाठवली. तरीही ते कोमकेस आले नाही. भोपाळच्या समरभूमीवरून बाजीरावांकडून महाराजांना एक विनंतीपत्र आले. यावरून यशवंतराव दाभाडे सेनापती सोनगडास गुजरातीत होते. त्यास पेशव्याच्या कुमकेस जरूर निघून जाणे असे राजांनी दस्तुरीचे पत्र लिहून आज्ञा केली. बाजीरावांचे भाऊ चिमाजी अप्पा फौजबंद होऊन नासिर जंगाच्या फौजेस प्रतिबंध करण्यासाठी तापी नदीच्या काठी दबा धरून बसले. त्यांना बाजीरावांनी एक पत्र लिहिले. आप्पा, यावेळेस तुला जितकी फौज मिळेल तितकी जमा कर. फतेसिंग भोसले, शंभूसिंग जाधव, सरलष्कर वगैरे सरदारास दक्षिणेकडून तुझ्या मदतीस बोलाव. सेनापती दाभाडे, गायकवाड व बांडे हे सरदार अद्यापी तापी नदी उतरले नसल्यास त्यांना आपल्याजवळ ठेवून घे आणि सर्वजण मिळून नासिर जंगाच्या फौजेवर नजर ठेवा. त्याला अलीकडे येऊ देऊ नका. निजामाची तुम्ही काळजी सोडा, मी त्याची खबर घेतो. यावेळेस सर्व मराठी एकत्र येऊन मला मदत करतील तर दक्षिणेत म्लेच्छ होता की नव्हता असे करून टाकेल. निजाम मोठ्या अडचणीत सापडला होता. तेथे राहून आता उपयोग नाही असे जाणून ती जागा सोडून हळूहळू पलीकडे सरकत तो पिछाहट करीत होता. त्याच्या लष्कराबरोबर तोफा वगैरे अवजड सामान होते. यामुळे त्यात जलदगतीने मागे हटता येणार. तो पूर्ण भयभीत होऊन माघारी वळून किल्ल्याच्या कोटात शिरला. तट पाडण्याजोग्या मोठ्या तोफा बाजीरावांबरोबर नव्हत्या. तथापि त्यांनी बाणांचा आणि चापांच्या व तोड्यांच्या बंदुकांनी श्रावण झडीप्रमाणे शत्रू सैन्यांवर गोळ्यांचा वर्षाव चालवला. त्या योगाने निजामांचे धाबे इतके दणाणले की त्याला ताळणा तंत्र. शेवटी त्याने मारेन किंवा मरेन असाच निश्चय केला. मग जड जड सामान होते तितके सारे भोपाळ इथे टाकले आणि निजामाची स्वारी एकदाची बाहेर पडली. तेव्हा एकदम हल्ला करून शत्रूच्या तोफा हस्तगत करून घ्याव्या अशी शिंदे होळकर यांनी बाजीरावांस सल्लामसलत दिली. ती त्यांच्या पसंतीस आली आणि मराठ्यांनी तो उद्योग आरंभिला. परंतु निजामाच्या तोफांच्या मारापुढे त्यांचा यत्न सिद्धीस जाईना. हा मजकूर बाजीरावांनी आपण स्वतः कळवून लिहिला. तोफखानाच्या आश्रयाने दररोज 1 कोसांची किंवा 1.5 कोसांची मजल करीत धीम्या चाल्याने सरोजेनजीक दुराई सुराई म्हणून 2 गावे आहेत तिथपर्यंत निजाम जाऊन पोचला. तरी मराठ्यांचे सैन्य त्याच्या सभोवतीकडे पडले होते. ते कमी झाले नाही. 1738च्या जानेवारीच्या 18व्या तारखेस प्रथम वेढा पडला. तो 11 फेब्रुवारीपर्यंत तसाच होता. 24 दिवस गुजरले तरी निजामास मुक्त होण्याची आशा दिसेना. मग तो शरण येऊन राणोजींच्या शिंद्यांच्या मार्फत त्याने बाजीरावांकडे तहाचे बोलणे लावले. ही गोष्ट होळकरांच्या पसंतीस आली नाही. त्यावेळी निजामापाशी बाजीरावांनी जे जे मागितले ते मुकाट्याने त्याने कबूल केले. सर्व माळवा प्रांत व नर्मदा आणि चंबळ या दोन्ही नद्यांच्या मधला सारा मुलूक बादशाहकडून देववितो. शिवाय लढाईच्या खर्चाबद्दल रोख 50 लाख रुपये देतो असे तारीख 11 फेब्रुवारी सन 1738ला निजामाकडून स्वदस्तुराचा तहनामा लिहून त्यांच्या भोवतालचा गराडा उठवला.